नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी होस्ट प्रल्हाद भोसले तुमच्या सर्वांचं APJ या यूट्यूब चॅनलवरती मी स्वागत करतोय। आज आपण तुम्ही माझ्या मागे बघत असाल, आज आपण संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद येथे आपण आलेलो आहेत आणि त्या ठिकाणचा आपण दौलताबाद किल्ला हा आज आपण एक्सप्लोर करणार आहेत। आणि तुम्ही समोर बघतायत हा किल्ल्याची बाजू दिसते आपल्याला। आपण थोडं या ठिकाणी थांबून नाश्ता वगैरे करून आपण पुढं किल्ल्यासाठी रवाना होणार। हा इकडं औरंगाबाद येतं आणि इकडं आपल्याला जर वेरूळ कृष्णेश्वर जायचं असेल तर हा रस्ता आपल्याला तिकडे घेऊन जातो, अजिंठा आपल्याला तिकडे घेऊन जातो। तर हा समोरचा आपल्याला दौलताबाद किल्ला आपण तिकडे जाणार आहोत, तिथून आपण किल्ला एक्सप्लोर करणार आहोत। मित्रांनो, हे एंट्री गेट आहे, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला किल्ल्याबद्दल माहिती दिली। ती माहिती आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करत आहोत। मित्रांनो, ही किल्ल्याबाबत माहिती आहे। मित्रांनो, आपण आता एंट्री केली आहे, इथून आपल्याला एक दरवाजा लागेल। मित्रांनो, आपण आता प्रवेश केला आहे किल्ल्याच्या आतमध्ये। त्या काळचा जर मित्रांनो, आपण मेन दरवाजामध्ये एंट्री केली आहे आणि हे बघा किल्ल्याचा दरवाजा, त्याला लावलेले साखळदंड आणि त्या काळचं वापरलं गेलेलं हे बघा लाकूड, मजबूत असा दरवाजा आहे। आणि बाजूला या ठिकाणी देवड्या, म्हणजे सैनिकांना बसण्यासाठी, पारेकरींना बसण्यासाठी या ठिकाणी आपल्याला देवड्या दिसत आहेत। मित्रांनो, आपण बघू शकतो हे देवड्या आहेत आणि आतमध्ये आपण गेलो तरी बघा किल्ल्याची आतील बाजू, या ठिकाणी आपल्याला बघा हत्तीचं शिल्प दिसते। सुंदर अशी ऐतिहासिक किल्ला आहे आणि हा जबरदस्त, याचं बांधकाम इतकं उत्कृष्ट दर्जाचं आहे की आजही आपल्याला किल्ल्यातील काही वास्तू जसेच्या तसे आपल्याला बघायला या ठिकाणी मिळतील। बघा आपल्याला समोरच किल्ला आहे। मित्रांनो, आपल्याला काही थोडं मोडकळी अवस्थेत आपल्याला काही किल्ल्याचे भाग दिसत आहेत, पण काही भाग आपल्याला एकदम सुस्थितीत आजही आपल्याला बघायला भेटतात। मित्रांनो, आपण आता समोर बघतोय हे आपल्याला लाल कलरमध्ये दिसतंय, लाल रंगाचं, याला आपण चार मिनार असंही म्हणतो। या मंदिरातून बाहेर पडून रस्ता ओलांडला की आपण चार मिनारकडं शिरतो। म्हणजे इथं अल्लाउद्दीन दुसरा ब्रह्मणीद्वारे बांधवलेला हा 220 फुटाचा मोठा गोलाकृती
चारमिनार आहे. इसवी सन 1435 साली हा चारमिनारचं बांधकाम करण्यात आलं आणि मिनारच्या मध्यभागातील दालन खणावर आणि लहान लहान जे खांब आहेत त्यांच्यावर बर्फीच्या आकाराच्या गर्द निळ्या रंगाच्या स्टाईलद्वारे त्याला अजून शोभवंत हे आपल्याला केलेलं दिसतं. आता आपण तिकडं जातो आहे. मित्रांनो, काही वास्तू या ठिकाणी आपल्याला मोडकळीस आलेल्या दिसत आहेत, पण काही वास्तू आजही जुन्या काळातील आठवणी आजही आपल्याला देत आहेत. मित्रांनो, आता आपण भारत मातेच्या मंदिराकडे जात आहेत आणि ह्या मंदिराची माहिती आपण जाणून घेऊया. सुंदर असा हा परिसर मित्रांनो बघायला भेटतोय. मित्रांनो, ह्या मंदिराचा इतिहास म्हणजे हे भारत मातेचं मंदिर, त्याचा इतिहास आपण जाणून घेऊया. तो इतिहास म्हणजे मंदिर बघितला तुम्ही, यादवाकालीन तो जैन मंदिर, त्यानंतर मुघलांनी त्याला तोडून गोल घुमट केला आणि त्याच्या काळात त्यांनी मस्जिदीसाठी उपयोग केला. 1947 मध्ये आपला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर येणाऱ्या भविष्यात हिंदू मुस्लिमचा वाद नाही झाला पाहिजे म्हणून भारत मातेची मूर्ती बसवली. तर नंतर मुघलांनी या मंदिराचा घुमट तोडून त्याचा गोल घुमट केला आणि याचा उपयोग त्यांनी मस्जिदीसाठी केला. मित्रांनो, आपण हे चारमिनारच्या बाजूला जे मंदिर बघतो हे भारत मातेचं मंदिर आहे. हे यादवकालीन राज्यामध्ये जैन मंदिर म्हणून याचा उपयोग केला जायचा, पण मुघलांनी जेव्हा हे ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी या मंदिराचा छत तोडून त्या ठिकाणी गोल घुमट केला आणि याचा उपयोग त्यांनी मस्जिदीसाठी केला. पण जेव्हा आपला भारत देश 1947 मध्ये स्वतंत्र झाला त्यावेळेस या ठिकाणी भारत मातेची मूर्ती बसवली गेली. म्हणजे हिंदू मुस्लिमांमध्ये जो होणारा वाद आहे तो वाद यामुळे होणार नाही यासाठी ऐक्याचं प्रतीक म्हणून हे ठिकाणी भारत मातेचं या मूर्तीची या ठिकाणी स्थापना केली गेली. आपण आता आतमध्ये जातो. खूप सुंदर असं भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी आपल्याला मित्रांनो बघायला भेटते. हे मंदिर आपल्याला भारत मातेचं या ठिकाणी आपल्याला मंदिर बघायला भेटतं. मित्रांनो, या ठिकाणी आपण भारत मातेचं मंदिर बघतो. सुंदर असं इथला सभामंडप असतो. या ठिकाणी मित्रांनो यादवकालीन हे जैन मंदिर म्हणून हे ओळखलं जायचं, पण ज्यावेळेस मुघलांनी हे मंदिर आपल्या ताब्यात घेतलं त्यावेळेस त्यांनी ह्या मंदिराचा घुमट तोडून त्या ठिकाणी याला मशीद म्हणून याचा वापर केला. पण जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेस भविष्यात हिंदू मुस्लिम वाद होणार नाही किंवा व्हायला नको पाहिजे म्हणून त्यांचे ऐक्य म्हणून या ठिकाणी भारत मातेची या ठिकाणी स्थापना केली गेली. हेच ते मंदिर पूर्ण चिरेबंदी असा दगडामध्ये हे मंदिर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहत आहोत. सुंदर रेखीव बांधकाम आपल्याला या ठिकाणी मित्रांनो बघायला भेटतो. बघा, आजही त्या काळचा किल्ला आजही आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो. सुंदर असं हे मंदिर आहे. मित्रांनो, उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. बघा, त्यावेळेचं आर्किटेक्ट म्हणजे आजच्या आर्किटेक्टला सुद्धा चॅलेंज देऊ शकतो. म्हणजे खूप जुन्या वास्तू आजही आपलं अस्तित्व टिकून या ठिकाणी ठेवलेले आपल्याला दिसतं. मित्रांनो, उत्कृष्ट वास्तुकलेचा हा या ठिकाणी एक आदर्श नमुना आपल्याकडं स्थापत्यकलेचा बघायला भेटतो. मित्रांनो, हा मंदिराचा परिसर आहे आणि परिसरामध्ये भरपूर या ठिकाणी आपल्याला माकड बघायला भेटतील. खूप सुंदर असा भव्य दिव्य परिसर आहे मित्रांनो.
त्यावेळचं बांधकाम आणि आताचं बांधकाम याच्यामध्ये खूप मोठा फरक आपल्याला या बांधकामावरून दिसून येतो. आज हे 500 वर्षापूर्वीच्या वास्तू आजही आपल्याला त्यांचं अस्तित्व दाखवून देत आहेत. बघा हा 4 मिनार मित्रांनो, भव्य दिव्य असं बघा. मित्रांनो, या चांद मिनारच्या बाबत आपण थोडी माहिती जाणून घेऊया. भारत माताचा जो मंदिर आहे त्याच्या समोरच 100 मीटर उंचीचा हा एक मनोरा आपल्याला या ठिकाणी आपण बघतोय. इसवी सन 1435च्या वेळी सुलतान अहमद शाह याने गुजरातच्या स्वारीमध्ये जेव्हा त्याने विजय मिळवला त्याच्या प्रित्यर्थ हा मनोरा इथं बांधण्यात आला असं ते इथल्या माहितीनुसार आपल्याला समजतं. या मनोऱ्याचे बांधकाम मित्रांनो इराणी पद्धतीचे केलं आहे. आतमधून वरपर्यंत जाण्यास गोलाकार आपल्याला या ठिकाणी जिना बघायला भेटतो, पण सध्या बंद असल्यामुळे आपण तिथं जाऊ शकत नाही. मध्ये जागोजागी हवा आणि उजेडासाठी झरोकेसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. सध्या ह्या मनोऱ्यामध्ये जाण्यास बंदी घातली. या चांद मिनारच्या मागच्या बाजूस काही इमारतींचे अवशेष आपल्याला दिसतात. आपण तिकडे जाऊ थोडं. वास्तू एका ठिकाणी आणून ठेवल्या आहेत. इथे तोफा, मंदिरांवर आढळणारी सर्व शिल्पे आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात. मित्रांनो, इथे सुंदर बगीचासुद्धा, किती छान प्रकारच्या या ठिकाणी बगीचासुद्धा केलेला आहे. मुख्य रस्त्याला लागून आपण समोरची वाट जर धरली तर हळूहळू आपण देवगिरी जो आपण जो समोर दिसतोय किल्ला, या किल्ल्याकडे आपण जायला सुरुवात होते. समोरची तटबंदी दिसते ती कालाकोटची तटबंदी जाण्या अगोदरच उजवीकडे हेमाडपंथी मंदिराचे आपल्याला या ठिकाणी भग्न अवस्थेमध्ये आपल्याला बघायला भेटतं. आणि मित्रांनो, हे बघा आपण समोरच या ठिकाणी तोफासुद्धा आपल्याला बघायला भेटत आहेत. यामधील खांब आजही व्यवस्थित शिल्लक आहेत. मोगलांच्या काळात या मंदिराचे रूपांतर मशिदीमध्ये केलेले दिसते. या तटबंदीला आपण डावीकडे ठेवत पुढे पुन्हा गेलो तर आपण किल्ल्याकडे आपण मार्गस्थ होतो. बघा मित्रांनो, त्या काळच्या तोफा, जबरदस्त तोफा या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतील. आणि तोफेचं जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी बघा, तोफेबद्दल माहिती, त्याचं भाग आणि त्या भागाची माहिती आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते. सुंदर. मित्रांनो, आपण या ठिकाणी जे तोफा बघतोय या एकूण 37 ठिकाणी ह्या तोफा आपल्याला ठेवलेल्या दिसतात. चारही बाजूने ह्या तोफा आपल्याला ठेवलेल्या दिसतात. आणि समोरच आपण चांद मिनार, जबरदस्त अशी वास्तू आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आपण समोर बघतोय. इथून आपण आता किल्ल्याकडे जाऊया. मित्रांनो, जर आपण या वास्तूमधून आपण जेव्हा इथं प्रवेश करतो तेव्हा आपल्याला असं वाटत असेल की हे काय 10-15 असतील खांब, पण आता आम्ही केलं म्हणजे मोजले तर टोटल 54 असे स्तंभ आहेत सगळे. बघा, खूप अशी भक्कम प्रकारची रचना त्या खाली बांधलेली आहे आणि आज पण ती आहे. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आपल्याला केलेली आहे. मित्रांनो, आपण आता कालाकोट म्हणजे ज्याला मृत्यूदार असंही म्हटलं जातं, भिंतीचा तिसरा भक्कम भाग कालाकोटचे प्रवेशद्वार पुढे एका डोंगरावर आहे. यावर पोहोचण्यासाठी पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत. आणि आता इथून आपण पुढे जात आहोत आणि तिथं आपण त्या कालाकोट पण बघणार आहोत. पण आता बघा, हे किल्ल्याचं मुख्य दार एकदम भक्कम अवस्थेत आणि मजबूत. या ठिकाणी लोखंडाचे खिळे आपल्याला दरवाजाला लावलेले दिसतात.
आपण बघू शकतो मित्रांनो, हे बघा, म्हणजे हत्तीने सुद्धा जर ह्या दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तरी हा दरवाजा त्याच्याकडून तुटणार नाही, इतका मजबूत आणि भक्कम हा दरवाजा आपल्याला दिसतोय। हे मुख्यद्वार, किल्ल्याचं मुख्यद्वार आपण बघतो, इथं मोठे मोठे सुडे लावले आहेत, म्हणजे हत्तीने सुद्धा जोरात जर या ठिकाणी आपला डोक्याचा मारा करून तोडण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्याच्याकडून ही रक्त पिसाट होऊन जाईल, पण हत्तीकडून हा दरवाजा काही तुटणार नाही। आता आपण आतमध्ये जातोय। हे सैनिकांसाठी, पारेकरांसाठी राहण्याची ही व्यवस्था या ठिकाणी केलेली दिसते, आणि इथूनच आपण जर उजव्या बाजूला वळालो तर बघा मित्रांनो, आपल्याला इकडं परत किल्ल्याकडे जाण्यासाठी दिसते। या ठिकाणी बघा मशाली ठेवण्यासाठी बघा वरती जागा केलेली आहे। इथून आपण पुढे गेलो तर इथे आपल्याला एक दरवाजा लागतो मित्रांनो। म्हणजे सांगण्याचा अर्थ म्हणजे समजून घ्या, जर सैन्य इकडून आला तर लगेच त्याला परत या ठिकाणी बघा दुसरा दरवाजा त्याला पार करावा लागेल। म्हणजे बघा ह्या बाजूने तो जर आला तर त्याला परत हा दरवाजा पार करावा लागेल। म्हणजे बघा, म्हणजे त्या ठिकाणी पहिला अडथळा, नंतर तो अडथळा जर त्याने ओलांडला तर त्याला परत या ठिकाणी दुसरा अडथळा त्याला लागेल। इथे सुद्धा पारेकरांसाठी इथं ही पाण्याची व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी जर पाणी भरलं की जे पारेकरी असतील त्यांना या ठिकाणी पाणी पिण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते। तिथून आपण जर मुख्य दारातून आतमध्ये आलो आहेत, इथे सुद्धा आपल्याला पारेकरांची व्यवस्था केलेली दिसते। आणि इथून आता आपण परत आपल्याला तिसरा दरवाजा, म्हणजे बघा शत्रू सहजासहजी आतमध्ये प्रवेश करू शकत नाही, कारण की त्याला 1, 2 आणि परत हा तिसरा दरवाजा, म्हणजे बघा 3 दरवाजे पार करून त्याला परत या ठिकाणी इथे यावं लागेल। या ठिकाणी सुद्धा सैनिकांसाठी, पारेकरांसाठी बसण्याची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। आता इथून आपण पुढे जाणार आहोत, तर चला आता पुढे जाऊया। मित्रांनो, या किल्ल्यावर जे राजे होते, जे राजे होऊन गेले, त्यांनी कुठं आपलं नाव कोरलेलं नाही, पण इथं असे काही ज्यांनी डोक्याचा वापर केलेला नाही अशा लोकांनी या ठिकाणी किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं आहे। तर सर्वांना मी विनंती करतो की असं दुष्कर्म आपण या ठिकाणी करू नये। मित्रांनो, आपण समोर बघतो हे ते चिनी महल, ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी ठेवले गेले असा इतिहास आहे, आणि हेच ते चिनी महल त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना ठेवलं गेलेलं होतं। या ठिकाणी आपल्याला काही पडक्या वस्तूमध्ये काय आपल्याला वास्तू दिसतात मित्रांनो। मित्रांनो, आता आपण भुलभुले ह्या मार्गाकडे जात आहे। त्याच्या अगोदर आपल्याला जाताना हा या ठिकाणी ब्रिज दिसतोय, पण हा ब्रिज आता तयार केला गेला आहे। त्याच्या अगोदर या ठिकाणी लेदर म्हणजे चामड्याचं या ठिकाणी असं अंथरलं जायचं। जेव्हा शत्रू इकडनं जेव्हा तिकडे यायचं त्यावेळेस ते अचानक ते चामडं काढून टाकायचे, म्हणजे शत्रूला सुद्धा हे कळणार नाही, आणि त्याला न कळल्यामुळे तो काय डायरेक्ट या खंदकामध्ये पडू शकतो। हे 150 फूट खोल असं खंदक आहे, आणि खंदकामध्ये मगरमच्छ, विषारी सर्प या ठिकाणी आहेत, आणि नक्कीच या ठिकाणी शत्रू आपला जीव नक्कीच गमावेल। हे मित्रांनो, हे आता हे केलेलं आहे ब्रिज, पण त्याच्या अगोदर इथं चामड्याचं होतं केलेलं, म्हणजे जेणेकरून जेव्हा एखाद्या वेळेस आपल्या किल्ल्यावर शत्रूचा हमला होईल त्यावेळेस ते लेदर काढलं जायचं, म्हणजे हे किल्ल्याचा हा एक भाग होऊन जायचा आणि तो एक भाग होऊन जायचा। मित्रांनो, इथून चालू होतं भूलभुलैया। या ठिकाणी शत्रू जर या ठिकाणी ह्या गेटमधून आतमध्ये शिरला तर त्याला भरपूर अशा समस्यांना सामोरे जावं लागतं, नाही तर त्याला
आपल्या जीवाशी नक्कीच मुकावं लागेल. इतकं जबरदस्त आतमध्ये भुलभुलैया केलं आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. मित्रांनो, आपण आता या ठिकाणी भुलभुलैया आपण पाहू. जेव्हा शत्रू जेव्हा उन्हातून जेव्हा तो अंधारात येतो त्यावेळी त्याचे डोळे हे दिपतात. त्याला एकदम डोळ्यासमोर अंधार आल्यामुळे तो काय होतो, त्याला इकडं पण एक रस्ता दिसतो आणि इकडं पण एक रस्ता दिसतो. मित्रांनो, आता या ठिकाणी शत्रूसाठी जबरदस्त भुलभुलैया बनवलं गेलं आहे. जर आपण सुद्धा व्यवस्थित जर गेलो नाही तर आपण सुद्धा या ठिकाणी आपण भुलून जाऊ. म्हणजे आपल्याला नेमका रस्ताच कळणार नाही की आपण नेमकं कुठं जातो आहे असं. आता बघा मित्रांनो, हा ठिकाणी हे आपण जर खाली उतरलो, शत्रू जेव्हा इथं येईल तेव्हा तो इथं बघेल इकडे तिकडं. पण बघा मित्रांनो, हे जे आपण इथं बघतोय, शत्रू एखाद्या वेळेस तिकडनं इकडे येईल. हा बघा, शत्रू आपण जेव्हा तिकडनं इकडे येईल, जेव्हा तो असं इकडे येईल, इथं आल्यावर तो काय करेल, तो त्याची मुंडका इथं बाहेर काढेल. इथं मुंडका बाहेर काढल्यावर काय होईल, त्याचं मुंडकं असं तलवारीनं तोडलं जाऊन त्याचं जे शरीर आहे ते इकडं बघा एक खंदक आहे, या खंदकामध्ये त्याचे शरीर इकडं असं हे बघा बाजूला बघा एक मोठं खंदक आहे आणि त्या खंदकामध्ये त्याला फेकलं जाईल. म्हणजे त्याचा मागचा जो सैनिक असेल त्याला हे कळणार नाही, तो परत असं येईल. आणि समजून घ्या, तो शत्रू जर इथून परत इथे येऊन गेला तर इथे येऊन त्याला इथं बघा त्याला नेमका हा इकडे एक दरवाजा दिसेल, इकडे एक दरवाजा दिसेल. पण जेव्हा तो या ठिकाणी मधोमध येईल त्यावेळी बघा वरती आपल्याला बघा ह्या गॅलऱ्या केल्या आहेत, तिथूनसुद्धा त्याच्यावर मारा केला जाऊ शकतो. इथं बघा समोर एक गॅलरी आहे, इथूनसुद्धा त्याच्यावर मारा केला जाऊ शकतो आणि इथूनसुद्धा त्याच्यावर मारा केला जाऊ शकतो. पण एवढं करूनही जर शत्रू आतमध्ये त्याने प्रवेश केला तर इकडेही तो जर वरती इकडनं वरती चढला तर तो सुद्धा वरती चुकून जाईल. आणि समजून घ्या, तो जर इकडं आला तर या ठिकाणी मित्रांनो भुलभुलैया केलेलं त्याला दिसेल. म्हणजे तो एकदम इथं चकमीत होऊन जाईल, त्याला कळणार नाही नेमकं आपल्याला कुठं जायचं असं. बघा या ठिकाणी त्याला वाटेल की हे सुंदर असे या ठिकाणी बनवलं आहे, तर रस्ता इकडं असेल म्हणून तो इकडनं असा हा पुढं जाण्याचा प्रयत्न करेल. जेव्हा तो इकडं जेव्हा पुढे येईल तेव्हा त्याला इकडे एक रस्ता दिसेल म्हणून तो ह्या रस्त्यानं आणि ह्या रस्त्याने पण जाईल. तो समजून घ्या ह्या रस्त्याने गेला तर बघा मित्रांनो, आपण वरती बघू शकतो. जेव्हा तो इथे आल्यावर त्याला कळेल की आपल्याला इकडे जायचं आहे का इकडे जायचं आहे, जेव्हा तो विचार करेल त्यावेळी वरून त्याच्या अंगावर इथून बघा गरम तेल टाकलं जाईल. इथंसुद्धा बघा गॅलरी केली, इथंसुद्धा सैनिक त्याच्या अंगावर हल्ला करू शकतो, इथूनही हल्ला करू शकतो हे बघा. आणि वरून त्याच्या अंगावर तेल टाकलं जाईल म्हणून तो इथून परत समजून इथूनसुद्धा तो जर इथून पुढे निघाला तर तो जेव्हा इकडे पुढे येईल तेव्हा तो एकदम उजेडातून अंधारामध्ये येईल आणि त्यावेळेस त्याला बघा असं पुढे येईल, इथून तो सरळ इकडे येईल. इथेसुद्धा बघा समोर बघा त्याच्यावर सैनिक हल्ला करू शकतो आणि इथून तो बघा पुढे आल्यावर या ठिकाणी आता लाईट लावल्यामुळे आपल्याला उजेड दिसतंय, पण या ठिकाणी टोटली आपल्याला अंधार त्यावेळेस असेल. आणि जेव्हा तो इकडनं जेव्हा असं पुढे येईल त्यावेळेस बघा या ठिकाणी बघा आपल्या समोर दिसतं वरती, इथूनसुद्धा सैनिक त्याच्यावर हल्ला करू शकेल. पण जेव्हा इथूनही तो पुढे गेला तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता टोटली पूर्ण अंधार आहे आणि या अंधारातून तो जेव्हा इकडे येईल तर त्याची ही जी भिंत आहे हे बघा, इथं सुद्धा सैनिक लपलेला असेल आणि त्याच्या अंगावर तो हल्ला करू शकतो. आणि जी ही भिंत आहे त्या भिंतीला विषारी असे काटे त्यावेळेस लावलेले असतात, ते खाली टाकलेले जायचे. म्हणजे ते तो बघा या अंधारामधून तो चकमक होऊन इथपर्यंत येईल. आता समजून घ्या, ह्या जर लाईट बंद केला तर या टोटली या ठिकाणी आपल्याला अंधार होईल आणि त्यावेळीसुद्धा शत्रूला काहीच कळणार नाही की आपण नेमकं कुठल्या दिशेने चाललो आहे. तर समजून घ्या, तो जर ह्या दिशेने परत वरती आला तर या ठिकाणी आपण नक्कीच भुलभुलैयामध्ये अटकणारच. बघा आता वरती आपण जातोय, बरोबरच भुलभुलैया
इथून मग मित्रांनो समोर त्याला हा एक दरवाजा दिसतो इकडं. तो काय करेल, त्या दरवाजानं इकडे जाण्याचा प्रयत्न करेल. इकडे जर तो जर गेला तर इकडे त्याला, इकडे जर गेला तर इकडे त्याला काहीही नाही. वरती एक खंदक आहे आणि वरती काही नसल्या कारणाने बघा समोर एक खंदक आहे आणि तो परत माघारी फिरून ह्या दिशेने माघारी फिरेल आणि परत तो आता ह्या दिशेने येईल. त्याला एक रस्ता इकडे जाताना दिसेल, एक रस्ता इकडनं जाताना दिसेल. पण जेव्हा त्यावेळेस अंधार असेल, जेव्हा ते दिवस समोरासमोर येतील तर हा सैनिक इकडनं जाईल आणि एक सैनिक तिकडनं येईल आणि दोघांची या ठिकाणी फाईट होऊ शकते. म्हणजे बघा मित्रांनो, ही जबरदस्त ही गुण या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे शत्रू कितीही त्याने प्रयत्न केला तरी तो या ठिकाणी येऊ शकत नाही. आणि जी ही जागा आहे, ही जागा म्हणजे इथून थंड हवेची ही जागा आहे. त्याला वाटेल इकडनं थंड हवा येते. इथं 5 पायऱ्या आहेत. त्याला वाटलं इकडे रस्ता असेल, जेव्हा ते इकडनं जाईल 5 पायऱ्या आहेत आणि तिथं 6वी पायरीने डायरेक्ट खंदकामध्ये शत्रू पळू शकतो. तर आता आपण पुढे जाऊया. मित्रांनो, मी इथलं तुम्हाला भूलभुलैया दाखवतो. जर हा एक शत्रू असेल, जर हा असा इथून गेला तर ह्याच्यावर वार तिथून होईल. बघा ती जागा आहे, तिथून वार होईल. आणि जर समजा मी जर शत्रू इथून आलो असा, तर तो ते बघा तिथे एक वरती आहे, तो तिथून डायरेक्ट मला इथं मारेल. ते बघा असं. म्हणजे जर इथून जरी आलो तरी रस्ता ब्लॉक आहे आणि जर तिथून जरी आलो तरी रस्ता ब्लॉक आहे. मित्रांनो, आपण भूलभुलैया मार्गानं तो मार्ग आपण सर करून आता वरती येतोय. या ठिकाणी आपल्याला वरती सभामंडपसुद्धा आपल्याला बघायला भेटेल आणि आपण आता तिकडे जात आहे. किल्ल्याचा मुख्य प्रवेश म्हणजे या ठिकाणी जर आपण हे सर्व भूलभुलैया जर पार केला तर इथून आपण मेन ह्या गेटाकडे आपण येऊ शकतो. अशा प्रकारे आपण वरती आलो आहेत. या ठिकाणी आपल्याला सुंदर असं गणपतीचं मंदिर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. मित्रांनो, आतमध्ये सुरेख अशी गणरायाची मूर्ती स्थानपन्न झालेली आपल्याला दिसते. आता आपण आतमध्ये प्रवेश करूया. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला गणेशाची मूर्ती आपल्याला बघायला भेटते. आणि मित्रांनो, आता आपण 12 दरी जो समोर आपल्याला दिसतं हे पांढऱ्या कलरचा, ज्या ठिकाणी आपण दमलो भागलो, जेव्हा पर्यटक या ठिकाणी पायऱ्यावरून जेव्हा वर पोचतात तेव्हा 12 दरीतले भव्य महाल त्यांना निश्चितच या ठिकाणी आपल्याला चकित करतात. आपल्या शासन काळातील स्थापत्य कलेसाठी ख्यातनाम बादशाह शहाजहाने हा महाल बांधलेला असून उंच घराच्या डावीकडून एक अरुंदसा रस्ता हवेशीर पायऱ्यांकडे जातो व त्यावरून एका चौरस पटांगणावर जाता येते. आपण बघू शकतो या ठिकाणी आपण वरतीसुद्धा जाऊ शकतो. पटांगणाच्या उभय बाजूंना दालन असून पूर्वेकडील दालना लगत अष्टकोनी खोल्या या ठिकाणी आपल्याला मित्रांनो बांधलेल्या दिसत आहेत. या खोल्यांची छत घुमटाकृती आहेत. त्यालगतच्या खोलीत लोखंडी खिडक्या आहेत. मागील खोलीला 8 दरवाजे आहेत. प्रत्येक दारावर एक खिडकी असून त्यातून दालनातून मनोरमे आपल्याला देखावे आपण बघू शकतो. 12 दरीचं बांधकाम कोरीव दगड चुन्याच्या जाड थरांमध्ये जोडून करण्यात आपल्याला दिसून येते. चुन्याच्या थरावर हे डिझाईन खूपच एकदम मोहक आणि आकर्षक आपल्याला वाटत आहे. उत्तर आणि दक्षिणेकडील दालनाच्या वरही
एक मजला होता व तिथे अकदशा गल्लीद्वारे जोडलेल्या खोल्या पण होत्या. दालनाकडील दक्षिणेकडील दालनावरील पायऱ्यांनी विभूत दरवाजाकडे आपल्याला जाता येते. तिथून पुढे शिखर बुरुज आपल्याला लागेल. हे बघा, हे आपण बारादरीवरून आपण हे दौलताबाद शहराचं दृश्य आपण इथून बघतोय. हे बघा, समोर खाली असलेली तटबंदी आणि किल्ल्याची आतील बाजूसुद्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत. मित्रांनो, समोर आपल्याला एक दौलताबाद शहर दिसते आणि आता आपण या ठिकाणीमध्ये आपण जात आहे. सुंदर असा हा राजमहल आपल्याला बघायला भेटतो. ही आतील बाजू आपण बघू शकतोय. हा राजमहल असावा. बघा मित्रांनो, काय सुंदर अशी वास्तुकला आजही आपल्याला दिसते. फक्त वरती छत नाही एवढंच आपल्याला दिसते. बाकी वास्तुकला जशीच्या तशी आपल्याला उभी आहे. आपण एकदम किल्ल्याच्या शेवटच्या आणि वरच्या टोकाला येऊन थांबलेले मित्रांनो. हा समोर आपल्याला राजमहल आणि त्याच्यावरती आपल्याला पण किल्ल्याच्या एकदम वरच्या भागावर आपण आलेलो आहेत. मित्रांनो, इथे सुद्धा आपल्याला काहीतरी दिसते. आपण सर या वर. मित्रांनो, या ठिकाणी आपण संत एकनाथ महाराजांचे गुरु श्री जनार्दन स्वामी यांचे या ठिकाणी मंदिर आहे. एकदम किल्ल्याच्या वरच्या टोकाला या ठिकाणी त्यांची. मित्रांनो, श्री जनार्दन स्वामी या ठिकाणी गुप्त झालेत. श्री जनार्दन स्वामी यांची या ठिकाणी समाधी आपण या ठिकाणी बघत आहे. ही श्री जनार्दन स्वामी यांची समाधी. इथून ते गुप्त झालेत. या ठिकाणी श्री एकनाथ महाराज यांचे गुरु श्री जनार्दन स्वामी यांची या ठिकाणी आपल्याला समाधी बघायला भेटते मित्रांनो. आणि या ठिकाणी ते गुप्त झाले आहेत. आणि याच्या मागच्या बाजूला आपल्याला ध्यान गुफा, जे आपण जर इकडे गेलो तर या ठिकाणी आपल्याला ध्यान गुफा, ध्यानस्थ पद्धतीची जागा इथं आपल्याला बघायला भेटेल. अंधार असल्यामुळे आपल्याला बघायला भेटत नाही. खूप मोठी खूप आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते. मित्रांनो, आपण ही जी एकदम किल्ल्याच्या वरच्या बाजूला आलो आहेत व एकदम वरच्या टोकाला आपल्याला ही जी तोप दिसते, ह्या तोपचं नाव आहे काली पहाड. जबरदस्त ही मोठी तोप आहे मित्रांनो. आणि हिचा मारासुद्धा 9 किलोमीटर अंतरावर समोरच्या दिशेने आपल्याला जाताना आपल्याला याच्याबद्दल माहिती मिळते. खूप मोठी अशी तोप आहे. आणि या तोफेला तुम्ही आता 12 वाजले तरी ऊन पडले तरी अजून ही तोप थंडीच्या थंडी. म्हणजे तोफ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे किती यामध्ये तुम्ही गोळे फेकले तरी ही तोप थंडच्या थंड आपल्याला बघायला मिळेल. काली पहाड. आणि हा समोरचा समृद्धी हायवे नागपूर मुंबई, हा समृद्धी आहे आपल्याला बघायला भेटतं आहे. आपण इकडं वरती पण जाणार आहोत. तिथे आपल्याला एक तोप बघायला भेटणार आहे. मित्रांनो, आता आपण दुर्गा तोप जे आपल्या समोर दिसते मित्रांनो, एकदम किल्ल्याच्या सर्वात उंच टोकाला असलेली ही खूप मोठी अशी तोप आहे. हिचं नाव दुर्गा तोप. जबरदस्त अशी. आणि हिचा एकदम लांब पल्ल्यावरून ह्या तोफेचा मारासुद्धा आपल्याला इथून
नक्की जात असेल. खूप मोठी आणि किती तुम्ही ऊन असू द्या, किती तापेल असू द्या, पूर्ण ही आपल्याला तो थंड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आणि जबरदस्त अशी मोठी तोफ आहे, काला तोफ. आणि इथून बघा आपण हा पूर्ण किल्ल्याचा सभोवतालचा परिसर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो. आणि आपल्याला समोर तो समृद्धी हवे जे आपल्याला वाहनं दिसत आहेत, तो समृद्ध हवे आपल्याला बघायला भेटतं. आणि आपल्याला जे लांब दिसते तो एक किल्ला नसून एक मंदिर येते, पण ते डोंगरावर बांधलं आहे. जबरदस्त. मित्रांनो आपण इथून किल्ल्याच्या वरील बघतो आपण या ठिकाणी. बघा समोर आपल्याला मेंढा टोप या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि हा खंदक, जेव्हा शत्रू बुलबुल्या मार्गाने जर या खंदकात पडला तर या ठिकाणी तुम्हाला मगरी, साप याच्यामध्ये तो सापडून आणि मरून जाईल. आणि बघा ही किल्ल्याला बघा पूर्ण आपल्याला तटबंदी दिसते समोर. आवाज असल्यामुळे आवाज थोडा हे होतोय. बघा पूर्ण किल्ल्याची तटबंदी आपल्याला बघायला भेटते. मित्रांनो आता आपण वरती जातोय. हे आपल्याला श्री दुर्गा तोफ आपल्याला वरती बघायला भेटेल. ती श्री दुर्गा तोफ. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काही मजकूर पण बघायला भेटतोय. मित्रांनो आता आपण देवगिरी किल्ल्यावर असलेली जबरदस्त अशी तोफ बघण्यासाठी आपण जातोय. हीच तोफ मेंढा तोफ म्हणून आपण याला त्या तोपेला ओळखतो. आणि आपण आता त्या तोपेकडे वरती जातो. हीच ती मित्रांनो मेंढा तोफ. जबरदस्त अशी ही मोठी अशी तोफ आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते. बघा मित्रांनो उर्दू अक्षरामध्ये एक नाव आहे. या ठिकाणी आपल्याला काहीतरी मजकूर उर्दू अक्षरामध्ये कोरलेला दिसतोय. आणि याचं तोंड मेंढीच्या आकाराचं असल्यामुळे याला आपण मेंढा तोफ म्हणून सुद्धा या तोफेला ओळखला जातो. आणि मित्रांनो हाच तो चिनी महल ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना ठेवलं गेलं असं इतिहासामध्ये उल्लेख आहे. हाच तो महल चिनी महल. आपण तिकडे जाणारच आहोत. मित्रांनो आता आपण पूर्ण किल्ला एक्सप्लोर केला आहे. आता आपण परतीचा प्रवासाला लागलो आहे. खूप जबरदस्त असतं अजिंक्य किल्ला आहे मित्रांनो. खूप म्हणजे काय त्यावेळचं पुरातत्व बांधकाम आणि आजही ते बांधकाम चिरेबंदी अशा दगडामध्ये आजही ते आपल्याला सुस्थितीत आपल्याला बघायला भेटते मित्रांनो.